तर जसं मी नेहमी म्हणते की मैत्री ही आपल्या आयुष्यामधली खूप सुंदर गोष्ट असते. आता आपण जे आता माझ्यासारखे 90sचे किड आहेत तर ते आता अराऊंड 35-40च्या रेंजपर्यंत सगळेजण पोचलेले आहेत. तर काय होतं ना की आपल्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत खूप फेजेस आलेले असतात आणि त्यामध्ये आपण भरपूर असे नवीन नवीन फ्रेंड्स आत्तापर्यंत आपल्याला झालेले असतात. तर असंच आज मी एक तुम्हाला छोटी गोष्ट सांगणार आहे की का रियुनियन महत्त्वाचं असतं फ्रेंडशिपमध्ये. तर काय झालं की काल होता 10 सप्टेंबर, जो आमच्या म्हणजे माझा कंपनीमध्ये जॉईन करण्याचा फर्स्ट डे होता 2012मध्ये. तर आम्ही ना टोटल 10 लोक जॉईन झालो होतो ॲज अ GET म्हणून, ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी. आणि काल आम्हाला टोटल 13 वर्ष झाले होते जॉईनिंगच्या डेटला आमच्या. तर काय होतं की आम्ही टोटल 10 होतो, तर त्याच्यामधले 6 जण आम्ही महाराष्ट्रातले होतो आणि 4 जण ते सेल्ससाठी घेतले होते. तर ते भारताच्या आपल्या 4 मेन सिटीजमधून ते आले होते बऱ्यापैकी. तर जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा खूप वेगळं होतं, कारण सगळ्यांनाच आम्ही पहिल्यांदा भेटत होतो. आम्ही त्या 3 मुली होतो, बाकीचे मुलं होते. तर कनेक्ट करण्यासाठी थोडा वेळ लागला आम्हाला. पण कसं असतं ना, जे ॲज अ GET म्हणून जॉईन झाले असतील त्यांना माहिती आहे की तो जो GET पिरियड असतो तो एक बेस्ट पिरियड असतो, कारण तेव्हा काही जबाबदारी नसतात, मस्त आपल्याला शेड्यूल दिलेलं असतं, त्यानुसार आपण ते ट्रेनिंग करत असतो. आरामात लाईफ चाललेलं असतं. 1 वाजता कॅन्टीनमध्ये सगळ्यात पहिले कोण पोचतात तर ते GET पोचलेले असतात. चहाचा कप सगळ्यात पहिल्यांदा GETना मिळत असतो, कारण त्यांना काही काम नसतं, ते निवांत लाईफ एन्जॉय करत असतात. बाकी सगळं ऑफिस काम करत असतं, हे फक्त सगळ्यांना बघत राहत असतात, ऑब्झर्व करत असतात. तर तो एकदम बेस्ट पिरियड होता आमच्या आयुष्यामधला. आणि काल जेव्हा आम्ही खूप दिवसानंतर तो जो व्हॉट्सॲप ग्रुप होता आमचा तो ॲक्टिव्ह झाला आणि काल आम्ही त्याच्यावरती ग्रुप व्हिडिओ कॉल केला, तेव्हा खरंच सांगते अगदी पहिल्या दिवसापासूनच्या छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला रिकॉल झाल्या. आणि ते जे काही आम्ही 1 तास बोललो असेल व्हिडिओ कॉलमध्ये, ते खरोखर एकदम भारी होतं, हार्ट टचिंग होतं. मी सगळ्यांना असं आवर्जून सांगेल की तुमचेसुद्धा असे जे फ्रेंड्स आहेत जे सध्या तुमच्यापासून लांब आहेत, जर तुम्हाला शक्य असेल तर ॲटलिस्ट व्हिडिओ कॉलवरती तरी रियुनाईट नक्की व्हा. रिफ्रेशिंग नक्की वाटेल.